नमस्कार. भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण हलवाई स्टाईल मस्त चवीचा दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा हलवा घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत. असा हलवा तुम्ही एकदा नक्की करून बघा. घरात सगळ्यांना नक्कीच खूप जास्त आवडेल. तर रेसिपी आपण शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये मस्त लाल भडक छान चवीची आणि चांगली प्रतीचे गाजर बाजारात भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे असे लाल भडक चांगले गाजर आपल्याला अगदी सहज मिळतात. तर अशा दिवसांमध्ये घरामध्ये गाजर हलवा झालाच पाहिजे. तर आज आपण 1 किलो लाल भडक गाजर घेतलेले आहेत. सगळ्यात अगोदर गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अगदी अलगद याची साल काढून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता मी गाजराची साल काढून घेतलेली आहे. तर अगदी पातळ अशी याची मी साल काढून घेतलेली आहे. राहिलेले गाजर देखील याच पद्धतीने साल मी काढून घेणार आहे. त्यानंतर दोन्ही कडेची साईड्स काढून घ्यायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाजर आपण ज्या वेळेला हलवा बनवण्यासाठी घेत असतो त्यावेळेला ते अगदी कोवळं घ्यायचं नाही आहे. थोडे जाड गाजर असतात ते घ्यायचे, म्हणजे किसल्यानंतर त्याचा गर छान निघतो आणि हलवा आपला छान दाणेदार बनतो. त्यानंतर गाजर छान खिसून घ्यायचे. गाजर खिसण्यासाठी इथे मी मोठ्या होलाची इथे खिसणी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. गाजर खिसून हलवा केला की छान दाणेदार आणि मस्त चवीचा होतो. 1 किलो गाजर आपण इथे किसून घेतलेले आहेत. एकीकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई थोडीशी मोठी असली की हलवा परतवायला बरं पडतं. 1 किलो गाजराचा हलवा बनवण्यासाठी बरोबर 5 चमचे साजूक तूप लागणार आहे. तूप हलकंसं गरम झालं की काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ड्रायफ्रूट्स तुपामध्ये एकसारखं परतवून घ्यायचं. पटकन रंग बदलतो, करपू शकतं, म्हणून फक्त 1 मिनिटभर छान परतवून ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत. काढून घेतल्यानंतर आता कढईमधल्या तुपामध्ये किसून घेतलेले गाजर घालायचे आहे. 1 किलो आपण गाजर किसून इथे घेतलेले होते. तर 1 किलो गाजराचा संपूर्ण खीस यामध्ये मी घालून घेते आणि मोठ्या आचेवरती साधारणतः 5 मिनिटे एकसारखं परतवून घ्यायचं. त्यामुळे तुपाचा छान असा फ्लेवर गाजरामध्ये येतो. त्यामुळे गाजराचा कच्चेपणा देखील कमी होतो आणि हलवा चवीला छान होतो. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर मोठी 1 वाटी यामध्ये मी साखर घालणार आहे. वजनी प्रमाणात 300 ग्रॅम इथे मी साखर वापरलेली आहे. अगदी जास्त गोड नाही किंवा जास्त सपक नाही. तर हे साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे. पण तुम्हाला आणखी थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी गोड हवं असेल तर कमी देखील करू शकता. त्यानंतर यामध्ये 1 कप गरम दूध घालायचं आहे. पुन्हा 5 मिनिटे मोठ्या आचेवर मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता साखर छान विरघळलेली आहे आणि छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे. वरून पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. आता पाणी सुटल्यानंतर बरोबर 10 मिनिटे मध्यम आचेवरती झाकण लावून याला शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता झाकण उघडल्यानंतर याचा मस्त असा सुवास येत आहे आणि हलवा देखील आपला कोरडा झालेला आहे. रंगसुद्धा छान आलेला आहे. पूर्णपणे याचा कच्चेपणा कमी झालेला आहे. हलवा असा मस्त शिजला की गॅस आता आपण बंद करून यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे. लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतरच आपण यामध्ये खावा देखील घालायचा आहे. तर 1 किलो गाजर हलवा बनवण्यासाठी बरोबर पाव किलो
खवा आपण यामध्ये वापरायचा आहे. माझ्याकडे खवा थोडासा जास्तीचा शिल्लक असल्यामुळे मी तो जास्त वापरलेला आहे. पण 1 किलो गाजर हलवा बनवण्यासाठी तुम्ही बरोबर पाव किलो खवा यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील मी यामध्ये घालून आता हे छान मिक्स करून घेते. खव्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरल्यामुळे हलवा गरम असताना थोडासा पातळ वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला गाजर हलवा बनून इथे तयार झालेला आहे. तर यावरती आता मी राहिलेले ड्रायफ्रूट्स देखील घालून घेते. तर गाजर हलव्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.